जय हिंद मित्रांनो, वयवारी या टॉपिकवरून हा एक विशिष्ट प्रकारचे प्रश्न विचारण्यात येतात. बघा, कसे सॉल्व्ह करायचे होते. वडील आणि मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर दिले आहे 7:2. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर आहे 6:1. तर त्यांचे आजचे वय सांगा किती असेल? बघा कसं सॉल्व्ह करायचं होतं. इथे लिहायचं वडील आणि मुलगा यांच्या आजच्या वयाचा रेशो दिलेला आहे आपल्याला आज. आज त्यांच्या वयाचा रेशो दिला आहे 7:2. मानलं वडिलाचं वय आज 7 युनिट आहे, तर मुलाचं वय आहे 2 युनिट. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हटलं की 5 वर्षापूर्वी म्हणजे आजपासून 5 वर्ष मागं. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचा रेशो दिलेला आपल्याला 6:1 होतो. जेव्हाही कधी आपल्याला असा रेशो मिळणार, म्हणजे आजचा आणि 6 वर्षामागचा किंवा 5 वर्षामागचा किंवा 10 वर्षा पुढचा असं कधी मिळणार, तर आपण बघून घ्यायचं की या रेशोमध्ये फरक किती आहे. 7 आणि 6 मध्ये फरक कितीचा? 1चा. 2 आणि 1 मध्ये फरक कितीचा? 1 वर्षाचा. त्यानंतर आजचं वय आणि 5 वर्षापूर्वीचं वय याच्यामध्ये फरक किती वर्षाचा? 5 वर्षाचा. मग 1चा फरक दाखवत आहे 5 वर्षाचा फरक. 1 युनिटचा फरक दाखवत आहे 5 वर्षाचा फरक. आता विचारण्यात आलं होतं की त्यांची आजचे वय किती असेल? तर त्यांचे आजचे वय किती असेल? तर वडिलाचं वय आज किती मानत होतो आपण? 7 युनिट. एका युनिटची किंमत 5 आहे, तर 7 युनिटची किंमत किती? 5 7 35. वडिलाचं वय असणार आज 35 वर्ष. मुलाचं विचारलं असतं तर मुलाचं आज होतं वय 2 युनिट. एका युनिटची किंमत 5 आहे, तर 5 गुणिले 2. तर 10 वर्षाचा मुलगा असेल. 10 वर्षाचा मुलगा, 35 वर्षाचे वडील. आपलं ऑप्शन राहणार पहिला. ठीक आहे. आणखी एक प्रश्न आहे. जर कधी फरक हा मॅच झाला नाही, आता काय करायचं? बघा इथे एक प्रश्न आहे. अक्षय आहे आणि एक निलेश आहे. यांच्या आजच्या वयाचा रेशो दिलेला आपल्याला. आज त्यांच्या वयाचा रेशो दिला 4:5. त्याच्यानंतर म्हटलं 18 वर्षापूर्वी म्हणजे 18 वर्ष मागे जात आहे आजपासून. 18 वर्षापूर्वी मग इथे लिहायचं 18 वर्षापूर्वी 18 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचा रेशो दिलेला आहे 11 आणि 16. 11 आणि 16. ठीक आहे. आता आपण बघायचं आहे 18 वर्षापूर्वी आणि आज रेशोमध्ये काय फरक पडत आहे. या दोघांमध्ये रेशोमध्ये फरक जर पाहिला आपण, बघा 4 आणि 11 मध्ये फरक कितीचा पडला? 4 आणि 11 मध्ये फरक पडत आहे 7चा. 5 आणि 16 मध्ये फरक कितीचा? 11चा. जेव्हाही कधी हा फरक आपल्याला वेगवेगळा मिळणार, जसं मागच्या प्रश्नामध्ये आपल्याला एकच फरक मिळाला होता सारखा. जेव्हाही कधी आपल्याला हा फरक वेगवेगळा मिळाला, तर आपण काय करायचं? हा फरक सारखा आणण्यासाठी आधी बघायचा खालच्या रेशोमध्ये फरक कितीचा आहे. 16 आणि 11 मध्ये फरक आहे 5चा. त्या फरकाने वरती गुणाकार करायचा. आणि 4 आणि 5 या दोन्ही रेशोमध्ये फरक पाहायचा. म्हणजे वरच्या रेशोमध्ये फरक पाहायचा कितीचा? 1चा. 1 ने खाली गुणाकार करायचा. आता आपल्याला फरक सारखा मिळून जाणार बघा. इथं झाले 20 आणि इथं आहे 11. तर 20 मधून 11 मायनस झाले किती राहतात? 9. इथं आहे 25 आणि हे आहे 16. 25 मधून 16 मायनस झाले किती राहतात? फरक 9चा. ठीक आहे. आजचा आणि 18 वर्षापूर्वीचं वय याच्यामध्ये किती वर्षाचा फरक आहे? 18 वर्षाचा फरक. मग 9 युनिटचा किंमत दाखवत आहे 18 वर्षाचा फरक. तर एका युनिटची किंमत किती? तर 18ला 9 ने भाग देऊन द्या. 9 1 9, 9 2 18. एका युनिटची किंमत आली 2. त्यांनी विचारलं प्रश्नामध्ये, तर त्यांची आजची वयांची बेरीज किती असेल? तर एचं वय मानत होतो आपण 20 युनिट आणि निलेशचं वय मानत होतो आपण 25 युनिट. दोघांच्या वयाची बेरीज जर केली तर किती येणार? 45 युनिट. दोघांच्या वयाची जर बेरीज केली तर किती येणार? 45 युनिट. एका युनिटची किंमत किती आली? 2. तर 45 गुणिले 2 म्हटलं तर दोघांच्या वयाची बेरीज किती येणार? 90 युनिट. 90 आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं. ठीक आहे. दोन्ही प्रश्न समजले?